या राज्यामध्ये अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या महिन्यामध्ये काही ठिकाणी झाली। पूर्वी राज्यामध्ये परंतु अहिल्यानगरमध्ये कमी क्षेत्र त्याचं नुकसान झालं होतं। परंतु ह्या महिन्याचा जर विचार केला, नुसत्या अहिल्यानगरमध्ये ह्या महिन्यामध्ये साधारणतः 6,34,000 एकर पीक क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे। आणि टोटल जर बेरीज अहिल्यानगरची आतापर्यंत जर शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीची घ्यायची झाली तर 7,49,000 एकर क्षेत्राचं नुकसान नुसत्या अहिल्यानगरमध्ये झालेलं आहे। हे शेतकऱ्यावरती खूप मोठं संकट आहे आणि शेवटी हे निसर्गाचं संकट आहे। आणि निसर्गाच्या संकटामध्ये या राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, सहकार्य झालं पाहिजे, ही भूमिका या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांचं बारीकसं लक्ष आहे। हे स्वतः तिघं पण आज राज्यामध्ये जिथं जिथं अतिवृष्टी झाली तिथं हे दौरा करतायत, शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकऱ्याच्या अडचणी हे जाणून घेत आहेत। आणि मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की आमचा महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, या सर्वांना अतिवृष्टीमुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, शेतीच्या पिकाचं नुकसान झालं आहे, त्या सर्व पिकांचे पंचनामे, ज्या ठिकाणी घराची पडझड झाली आहे, ज्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, ज्या ठिकाणी पशुधन वाहून गेलेलं आहे, काही ठिकाणी मनुष्य, मला वाटतं आपल्या इथं एक अजून जीवितहानी एक सापडलेलं एक अजून नाही, पण जे काय नुकसान झाले त्यामुळं त्या सर्व नुकसानी भरपाईचं पंचनामे करून पंचनाम्याचा अहवाल आल्यानंतर 10 दिवसामध्ये मदत ही माझ्या शेतकरी बांधवाला दिली जाईल। आणि ते 10 दिवसांपेक्षा म्हणजे दीपावलीच्या अगोदर संपूर्ण पंचनामे करून दीपावलीच्या अगोदर शेतकऱ्यांना त्याच्या नुकसान भरपाईची, पिकाची जी नुकसान भरपाई झाली त्याची संपूर्ण मदत ही शेतकरी बांधवांना दिली जाईल। रोहित पवार यांनी पाहणी केली नगर जिल्ह्यामध्ये, पण त्यांनी भोपळा दिला आहे सरकारला की शेतकऱ्यांच्या हातात भोपळा दिला असं त्यांनी कालच्या कॅबिनेटमध्ये कोणताही ठोस निर्णय घेतला नाही, म्हणून भोपळा हातात घेऊन आंदोलन केलं। आज सांगतो की ही वेळ शेतकऱ्यांना आधार द्यायची आहे, ही वेळ शेतकऱ्यांच्या आधार द्यायची असल्यामुळे मला ह्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे, कोण काय बोलतोय त्याच्यावरती लक्ष द्यायचं नाही आहे। शेतकऱ्याच्या आमच्या सगळेच मंत्री, आज मंत्री, मुख्यमंत्र्यांनी आम्हा सगळ्यांना सूचना दिले, सगळेच मंत्री या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जात आहेत आणि शेतकऱ्यांची व्यथा ऐकून निश्चित प्रकारे त्या शेतकऱ्याला कशी मदत होईल आणि अशा अडचणीच्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्यांना कसं सहकार्य होईल आणि शेतकऱ्यांनी त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। त्यामुळे या बाबतीमध्ये मला कुठल्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही, उलटं मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगतो की हे संकट आहे, ही अडचण आहे, आपल्याला तर सामोरं जावंच लागेल। त्यामुळे धीर धरा, काळजी करू नका। हे महाराष्ट्र राज्याचं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे। आम्ही शेवटी शेतकऱ्याची मुलं आहोत, तर शेतकऱ्यांसाठी जे काय करता येईल, शेतकऱ्यांसाठी जे काय चांगले हिताचे निर्णय घेता येईल तो घेऊन आम्ही निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना मदत करू। पंजाब सरकारनं हेक्टरी 50,000 रुपयाची मदत केली होती, कुठेतरी आता महाराष्ट्र सरकारने देखील तेच करावं। अजित पवार असतील, फडणवीस असतील यांनी विरोधी पक्षात असताना अशीच भाषणं केली होती असं देखील आरोप होतोय, कसं बघतात? मी मागाशी सांगितलं की मला ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नाही, 50,000 हेक्टरीची मागणी ते सांगतो, राजकारण करायचं नाही। ठीक आहे, आज राज्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री फिरतात, ते प्रमुख आहेत राज्याचे, ते शेतकऱ्यांना जाणतील, शेतकरी त्यांना बोलतील, शेतकरी त्यांना निवेदनं देतील। त्या बाबतीमध्ये शेवटी मी आगाशी सांगितलं, आम्ही शेवटी शेतकऱ्याची मुलं आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जे काही हिताचं असेल पहिल्यांदा आपण हिथं जी मदत आहे तिथं पहिली मदत करू आणि या उलट जेवढं जास्तीत जास्त शेतकऱ्याला काय जे काय देता येईल तो देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने करताय। तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करताय असं सरकार म्हणताय, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरनाईक यांनी ज्या धाराशिवमध्ये किट आणल्या होत्या त्या घ्यायला शेतकऱ्यांनी नकार दिलाय, मदत तुटपुंजी असल्याचं सांगत कसं पाहताय? त्याच्यावरती फोटो असल्याने देखील शेतकरी आक्रमक झाले। मी या बाबतीमध्ये आता तुमच्या माध्यमातून मला समजते, परंतु निश्चित प्रकारे आता कुठंतरी शेतकऱ्याला आपण मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं ही आपली भूमिका आहे। त्यामुळे आता कोण काय देतं ह्याच्यापेक्षा न पडता मला अहिल्यानगरमधल्या सगळ्या शेतकऱ्या इथं कर्डिले साहेब आहेत, ताई आहेत, संग्रामभाई आहेत, ही सगळीच आमदार इथं मंडळी इथं आज इथं आहेत आणि त्यामुळे निश्चित आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की आम्ही सगळे सरकार किंवा या जिल्ह्यामध्ये जे नुकसान झाले ते नुकसानीचं लवकरात लवकर त्या शेतकऱ्याला मदत कशी पोहोचेल ही आमची भूमिका। मदत देताना कुठेतरी जाहिरातबाजी होती असं वाटतं आपल्याला? मदत देताना आम्ही कुठे आज तुमच्या समोर आलोय, आम्ही कुठे जाहिरातबाजी केली? शिंदे सेनेंनी किट देताना फोटो लावले, काय म्हणा, आम्ही जाहिरातबाजी केली?
आम्ही कुठं तुम्हाला काय दिसतंय कुठं हे केलंय. आम्हाला शेवटी माहिती आहे की आज शेतकरी दुःखी आहे, शेतकरी अडचणीत आहे, तर त्या शेतकऱ्याला मदत करायची. शेतकऱ्यांना दिलेला जाणारा आकडा अजून जाहीर होत नाही, त्याच्यावर खूप राजकारण चाललंय. 50,000 हेक्टरी काय 50,000 एकरी, तर सरकार कुठंतरी म्हणण्यापेक्षा शेवटी NDRF आणि SDRFचे काय आताचे राज्याचे केंद्राचे निकष आहेत, त्या निकषाप्रमाणे आता तर आपण त्याचं ते सुरू केलेलं आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये वगैरे ज्याच्या अगोदर अतिवृष्टी होऊन गेली तिथले पंचनामे जे पूर्ण आहेत तिथे त्या प्रमाणामध्ये तिथं केलेले. साधारणतः कालच आपण बघितलं की साधारणतः 2250 कोटी रुपयाचं वाटप हे झालेलं आहे. आतापर्यंत अजून खूप मोठं अजून बाकी आहे. त्यामुळं असं कुठल्याही न करता आपण शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत करतो. साहेब, नियम निकष बाजूला ठेवून पंचनामे करावेत अशी आमची कर्डिले साहेबांकडे मागणी आहे, तर त्याचं बोला. नियम निकष बाजूला ठेवूनच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्याचं, मी एकरमध्ये म्हणत आहे, 1 गुंठ्याचं जरी नुकसान झालं तर 1 गुंठ्याचं सुद्धा नुकसान भरपाईचा पंचनामा केला जाईल आणि 1 गुंठ्याची पण त्याला भरपाई दिली जाईल. तुम्ही शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या माहिती घेतायत, सगळी नुकसानीची पाहणी करतायत. असं असताना जसं ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि सरनाईक यांनी जाहिरातबाजी करत मदत देण्याचा प्रयत्न केला, एक राजकारणी म्हणून तुम्हाला, एक व्यक्ती म्हणून काय वाटतं, हे योग्य आहे का? मी अजून मला माहितीच नाही, आता मी तुमच्या माध्यमातून कळतोय. कारण आम्ही सांगतो की हे दिवस आता कोण काय देतंय किंवा देण्यापेक्षा शेतकऱ्याला मदत करणं, शेतकऱ्याच्या डोळ्यातलं अश्रू पुसणं हे महत्त्वाचं आहे आपल्या दृष्टीने.